नमस्कार मंडळी, मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण कढाई पनीर ही पनीरची अशी ढाबा स्टाईल भाजी जी की बनवायला फारच सोपी आहे आणि ज्यांना स्वयंपाकही बनवता येत नसेल ना, ते सुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नात ही भाजी बनवू शकतील. आणि विशेष म्हणजे ही भाजी आपण घरातील उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येच बनवणार आहोत. आता ढाबा स्टाईल भाजी म्हटल्यानंतर तर त्यासोबत नान किंवा मग रोटी असायलाच हवी ना. तर आज आपण बनवतो आहे ढाबा स्टाईल कढाई पनीर, त्याचसोबत जिरा राईस आणि सोबतच नान देखील. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप न करता. तर चला रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी नान बनवण्यासाठी आपल्याला पीठ भिजत ठेवायचं आहे, मळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे 2 वाट्या. त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ देखील घालायचं आहे आणि थोडासा इथे बेकिंग सोडासुद्धा आपल्याला घालायचा आहे. आता यामध्ये थोडीशी साखरसुद्धा मी इथे घातलेली आहे. याला आपण चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत. सगळ्यात आधी याला चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं हे पीठ मिक्स झालं की त्यानंतर इथे मी 2 चमचे दही घातलेलं आहे. तर दही इथे घालताना शक्यतो ताजंच दही घाला, आंबट दही घालू नका, नाहीतर मग आपण जे नान बनवणार आहोत त्याची टेस्ट पूर्णपणे बिघडते. त्यामुळे शक्यतो ताजंच दही इथे वापरायचं. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. आधी या पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचं आहे सगळीकडून अशा पद्धतीने, आणि त्यानंतर इथे मी थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे. अगदी ज्या पद्धतीने आपण चपाती पोळीसाठी बनवतो ना, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे या पिठाची. आता आपण याला साईडला ठेवून देणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे आणि यावरतून थोडंसं आपल्याला तेलसुद्धा लावायचं आहे. आणि आता याला एक 15 ते 20 मिनटासाठी छान असं याला भिजून द्यायचं आहे, जेणेकरून आपले नान हे छान असे सॉफ्ट आणि मस्त असे फुलून येतात आणि पीठसुद्धा छान असं हे भिजल्या जातं. तर आता याला आपण झाकून ठेवूया. आता हे आपण साईडला ठेवून द्यायचं आहे. एक म्हणजे 10 ते 15 मिनटासाठी आपण याला साईडला ठेवणार आहोत. आता याला झाकून ठेवलेलं आहे मी. दुसऱ्या ताटामध्ये काढून, हे एका बाउलमध्ये काढून आपल्याला साईडला ठेवायचं आहे. आता त्यानंतर इथे मी आपल्याला जो जिरा राईस बनवायचा आहे, तर त्यासाठी इथे तांदूळ मी आधीच भिजत घातले होते. पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. छान असं पाणी आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्येच आपण हा भात शिजवून घेणार आहोत. तर इथे मी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे. तुम्ही कुठलेही तांदूळ इथे वापरू शकतात. तर आता पाणी छान गरम झालं, मध्ये थोडंसं तेल आणि मीठसुद्धा घालायचं आहे आणि याला आपण चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत. छान अशी एक उकळी आली की याला कमी गॅसवरती चांगलं असं शिजून द्यायचं आहे. छान तांदूळ हे शिजले की, म्हणजे पूर्ण नाही शिजून द्यायचे, एक 80% शिजले की याला पाण्यातून काढून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये थंड होण्यासाठी. इथे मी कांदा टोमॅटो घेतलेला आहे आणि आपल्याला इथे कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक हे आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आणि थोडेसे आपल्याला काजूसुद्धा लागणार आहेत, ते सुद्धा आपल्याला भिजत घालायचे आहेत आणि ते सुद्धा वाटून घ्यायचे आहेत. तर अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आपल्याला बारीक अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे बघा, काजू आणि हिरवी मिरचीची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि कांदा आणि टोमॅटो आपल्याला बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला मिक्सरला फिरवून घ्यायचं असेल तरीसुद्धा चालेल. तर आता इथे मी पनीर घेतलेलं आहे. तर पनीर अशा पद्धतीने मी इथे कट करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर इथे कांदा आणि शिमला मिरचसुद्धा आपल्याला लागणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला इथे शिमला मिर्च आणि कांदा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे. तर दही ताजंच घ्या, आंबट दही घेऊ नका. त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि धनापूड आपल्याला घालायची आहे. तर आता आपल्याला याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे साईडला ठेवायचं आहे. आता यामध्ये जे आपण पनीर घेतलं होतं ना, तर त्याला काय करायचं आहे, आता त्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे थोडंसं सगळ्यात आधी आपल्याला
लाल तिखट घालायचं आहे. तर हे लाल तिखट जास्त असं लाल तिखट नाही आहे, कलरचं लाल तिखट आहे, ते घातलेलं आहे. आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडासा इथे धनापूड आणि जिरेपूडसुद्धा घालायची आहे आणि थोडंसं मीठसुद्धा इथे ॲड करायचं आहे. आणि जे आपण आता मिरचीचं वाटण वाटलेलं होतं ते सुद्धा इथे थोडंसं घालायचं आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही तिखट किती खाता किंवा किती आवडतं त्यानुसार इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर इथे मी 2 चमचे बेसन पीठ म्हणजेच चण्याचं पीठ ॲड केलेलं आहे आणि 1 चमचा दही घातलेला आहे. तर आता हे सर्व आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. पनीरला चांगल्या प्रकारे हा मसाला कोट झाला पाहिजे, छान असं लागलं गेलं पाहिजे. तर याला चांगलं असं चोळून पनीरला सगळं असं लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचं आहे आणि आपण हे आता साईडला ठेवणार आहोत आणि पुढची प्रोसेस करूयात. आता इथे काही मसाले घेतलेले आहेत मी. तर हे खडे मसाले आपल्याला कढाई पनीरसाठी लागणार आहेत. तर आता हे आपल्याला हलकेसे कमी गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला एखादा यातला मसाला आवडत नसेल किंवा चालत नसेल तर तुम्ही इथे स्किपसुद्धा करू शकतात. तर हे पहा, अशा पद्धतीने थंड झाल्यानंतर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. थोडंसं तेल घालायचं आहे किंवा मग तुम्ही तेलाऐवजी बटरसुद्धा इथे घालू शकतात. तर आता तेल छान असं तापलं की त्यामध्ये आपल्याला शिमला मिर्च आणि कांदा इथे ॲड करायचा आहे. तर आपल्याला याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. जास्त पण असं सॉफ्ट नाही करायचं आहे, हलकंसं यातला क्रंचीनेस राहायला हवा, कारण हे भाजीमध्ये सुद्धा नंतर शिजल्या जातं. त्याच्यामुळे असं याला जास्त असं परतवायचं नाही आहे. अगदी 2 मिनटासाठीच याला असं फिरवून घ्यायचं आहे. तर हे पहा, लगेच मी 2 मिनटं ठेवलं आणि लगेच काढून घेतलं आहे तेलाच्या बाहेर. तर हे बघा, कढईतून आपल्याला सर्व हे कांदा आणि शिमला मिर्च लगेच काढून घ्यायची आहे आणि त्याच कढईमध्ये आता आपल्याला पनीरसुद्धा लगेच ॲड करायचं आहे. पनीर हलकंसं यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे यामध्ये सर्व पनीर थोडं थोडं करून यामध्ये घालत आहे आणि हलकंसं आपल्याला याला 2 ते 3 मिनटासाठीच छान असं याच्यामध्ये हे परतून घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये दही आणि बेसन घातलेलं आहे, त्यामुळे याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर आता हे परतवल्यानंतर याला पाण्यात घालायची काहीच गरज नाही आहे, कारण हे दह्यामुळे एकदम पनीर आपलं सॉफ्ट होतं. पण जेव्हा तुम्ही असंच पनीर फ्राय करताना तर ते काय होतं, वातड होतं, त्यामुळे आपल्याला लगेच ते पाण्यामध्ये ठेवावं लागतं तळल्यानंतर. तर या पनीरला असं ठेवायची काहीच गरज नाही आहे. आता हे लगेच आपण साईडला काढून घेऊयात. तर तयार झालेलं आहे आपलं हे पनीर परतवून. आता त्याच कढईमध्ये जो आत्ता आपण मसाला वाटला होता ना, तो यामध्ये 1 चमचा ॲड करायचा आहे. मी इथे तेल घातलेलं आहे आणि 1 चमचा तो मसाला घातलेला आहे, आपण वाटलेला गरम मसाला. आणि त्यानंतर जो आपण बारीक कट करून घेतलेला कांदा होता ना, तर तो सुद्धा इथे आपल्याला आता ॲड करायचा आहे. तर कमी गॅसवरती छान असा हा कांदा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम जास्त हाय ठेवू नका, लो टू मिडियमवरतीच कमी गॅसवरती छान असा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर हे पहा, तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने कांद्याचा पूर्णपणे रंग चेंज झालेला आहे. जास्त पण आपण असा लाल नाही केलेला, सॉफ्ट थोडासा हलकासा कलर याचा चेंज झालेला आहे. तर आता यामध्ये लगेच आपण हळदसुद्धा घातलेली आहे. हळद घातल्यानंतर अजून याला 2 ते 3 मिनटं आपण चांगलं असं परतून द्यायचं आहे. आता कांदा छान परतला की त्यामध्ये लगेच आपण चॉप केलेलं टोमॅटो घातलेलं आहे. तर होईल तेवढं टोमॅटो बारीक करायचं. असं टोमॅटो जर घातलं ना तर भाजीला खूप छान अशी टेस्ट येते, मस्त लागतो. आणि जेव्हा आपण वाटून घालतो ना तर त्याची टेस्ट वेगळीच लागते. त्यामुळे अशा पद्धतीने नक्कीच घाला. आणि यामध्ये मी मीठसुद्धा लगेच घातलेलं आहे, कारण टोमॅटो लवकर मॅश होतो मिठामुळे, त्यामुळे मी लगेच मीठसुद्धा इथे ॲड केलेलं आहे. आता त्यानंतर इथे लाल तिखट घातलेलं आहे. पण लक्षात घ्या, हे लाल तिखट काश्मीरी लाल तिखट आहे, जास्त असं लाल तिखट नाही आहे, कारण आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा ॲड केलेली आहे आणि मसालेसुद्धा घातलेले आहेत. त्यामुळे तिखटाचं प्रमाण तुमच्या घरी किती आवडतं, लहान मुलांसाठी बनवत असाल तर कमीच घाला
तर आता यामध्ये मी मिरचीचा 1 चमचासुद्धा घातलेला आहे, जी आपण वाटलेली होती हिरवी मिरची. आणि त्यानंतर इथे 1 चमचा मी किचन किंग मसाला आणि 1 चमचा इथे जिरेपूडसुद्धा घातलेली आहे. आता आपण जे दह्यामध्ये मसाले ॲड करून टाकलेले होते मसाले, ते यामध्ये मी घातलेलं आहे. जे दह्याचं आपण मिश्रण बनवलं होतं, फेटून ठेवलेलं होतं, ते घालायचं आहे. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने दह्यामधल्या ज्या पण काही गाठी असतात ना, त्या चांगल्या अशा आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. आणि जी आपण काजूची पेस्ट बनवली होती, तीसुद्धा मी इथे ॲड केलेली आहे. जर तुम्हाला काजूची पेस्ट नसेल घालायची, तुमच्याकडे जर क्रीम असेल, तीसुद्धा घालू शकतात. किंवा मग आपल्याकडे घरामध्ये दुधावरची साय असते ना, तीसुद्धा चालेल. तर आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता लगेच आपण एक उकळी आली की त्यामध्ये सर्व पनीर, शिमला आणि कांदा यामध्ये याच स्टेजला इथे ॲड करायचं आहे. मस्त अशी छान उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतरच आपल्याला यामध्ये पनीर ॲड करायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने चांगलं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त अशी उकळीसुद्धा आलेली आहे. तुम्ही पाहू शकता की भाजीला रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे. अगदी ढाबा स्टाईल कढाई पनीर बनवून आपली तयार झालेली आहे. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. छान परत एकदा याला मस्त अशी उकळी काढायची आहे. आणि मी वरतून थोडीशी कसुरी मेथी इथे ॲड केलेली आहे. कसुरी मेथी यामध्ये ॲड केल्यानंतर परत एकदा आपण याला मिक्स करून घेणार आहोत. आणि 2 मिनटासाठी एक याला आपण वाफ काढून घेणार आहोत. तर हे पहा, आता 2 मिनटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता भाजीला रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे. आणि त्याचं टेक्स्चरसुद्धा तुम्ही पाहू शकता. मी दाखवते, पहा. अगदी रेस्टॉरंट आणि ढाबा स्टाईल आपली भाजी बनून तयार आहे. तर मंडळी, आता आपण पुढची तयारी करून घेऊया. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि जिरे घालायचे आहे. जिरे छान फुलले की लगेच यामध्ये आपण जो भात बनवून घेतला होता, तो इथे ॲड करायचा आहे. तर आपण इथे जिरा राईस बनवतो आहे. तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार इथे जिरे, लसूण, कढीपत्ता काहीही ॲड करू शकतात. पण इथे मी प्लेन जिरा राईसच बनवते आहे. आणि वरतून आपण थोडीशी इथे कोथिंबीरसुद्धा ॲड करणार आहोत. तर याला चांगलं असं आपण मिक्स करून घेणार आहोत. तर मी इथे बारीक कट करून कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण याला चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत. तर आता आपण नानसुद्धा बनवून घेऊया. छान आपलं पीठ भिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पीठ बनवून तयार होते. आता अगदी आपण ज्या पद्धतीने पोळ्या बनवतो किंवा चपाती बनवतो, त्यासारखाच इथे छोटासा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे पिठाचा. आणि तुम्हाला किती पातळ किंवा जाड नान आवडतात, त्यानुसार इथे लाटून घ्यायचे आहेत. तर थोडासा मैदा घ्यायचा आहे आणि आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आणि वरून मी थोडीशी इथे कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे. म्हणजे हे दिसायला छान दिसतात आणि चवीलासुद्धा अप्रतिम असे लागतात. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे काळे तीळसुद्धा याच्यावरती ॲड करू शकता. आणि विशेष म्हणजे आपण हे नान आज तव्यावरतीच बनवणार आहोत, एकदम सोप्या पद्धतीने. तर इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर तव्याला छान असं गरम होऊन द्यायचं आहे. मस्त वरून तुम्ही बुडबुडे किंवा मग बबल्सवरती तुम्हाला आलेले दिसतील. त्यावेळेला आपल्याला याला पलटी करून तव्यावर न घालता गॅसवरती भाजायचं आहे. जर तुम्हाला गॅसवर नसेल भाजायचं तर तुम्ही याला तव्यावरती सुद्धा भाजू शकता. पण आपल्याला जर हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल त्याची टेस्ट हवी असेल तर याला गॅसवरच भाजायचं आहे अशा पद्धतीने. तर हे पहा, मी इथे कमी गॅसवरती छान असा नान भाजून घेतलेला आहे. तर त्यावरती तुम्ही तेल किंवा तूप किंवा मग बटरसुद्धा ॲड करू शकतात.
तर हे पहा मंडळी, तयार झालेली आहे आपली अगदी ढाबा स्टाईल कढाई पनीर. त्याचसोबत आपण नानसुद्धा बनवलेले आहेत आणि जिरा राईससुद्धा बनवलेला आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आजची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. अचानक घरी पाहुणे जरी आले किंवा मग बड्डे पार्टी असेल, किटी पार्टी असेल, काहीही घरी आपल्या कुठलाही कार्यक्रम असेल, ही रेसिपी आपण घरच्या घरी आणि घरातल्या साहित्यामध्ये बनवू शकतो. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही हा आपला व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल आणि पेजला अजूनही फॉलो केले नसेल तर पटकन फॉलो करून घ्या. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.